तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। बघा, विनाशकाले विपरीत बुद्धी, ज्यांची ज्यांची आता तुम्ही नावं घेतलं त्या सगळ्यांबद्दल जनतेमध्ये जे काय त्यांच्याबद्दलची माहिती आहे ती माहिती आहे, पण जनता बोलत असताना त्याच्यावरती सत्तेत बसलेली लोक ही आपल्या सोयीनुसार वागत असतात। त्यामुळे जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली ही सगळी मंडळी सत्तेत येऊन बसली आणि हिंदुत्वाच्या नावाखाली जो काही अतिरेक चाललेला आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व हे विधायक होतं, बाळासाहेबांचं आणि उद्धवसाहेबांचं हिंदुत्व हे मनामध्ये राम, मुखामध्ये राम आणि हाताला काम हे हिंदुत्व आहे। परंतु आता ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व अशा सगळ्या ढोंगी बाबांच्या मागे उभं राहणं, त्यांच्या दुष्कृत्याला साथ देणं आणि त्यांची दुष्कृत्य झाकणं, अशा तऱ्हेचं सगळं हे हळूहळू हे सगळे प्रताप बाहेर येत आहेत। कालच विधान परिषदेत बोलताना उद्धव साहेब बोलले, एक भोंदू बाबाला पकडून फायदा नाही, तर यांच्या सहकार्याने अनेक भोंदू बाबा आज समाजामध्ये फिरत आहेत, त्या सगळ्यांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे। ही उद्धवसाहेबांनी त्या परिषदेत अधिकृतरित्या त्यांचं मत आहे। त्याच्यामुळे जे काही चाललेलं आहे हे अतिशय गैर आहे, जे काही चाललेलं आहे हे खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणार आहे। त्याच्यामुळे अशा दुष्प्रवृत्ती समाज कधीही खपवून घेणार नाही आणि समाजाने खपवून घेऊ नयेत। राज्यात मंत्री साहेब ज्या पद्धतीनं फडणवीसांकडे ही माहिती गेल्यानंतर त्यांनी ही सगळी घटना बाहेर आणली, गुन्हा दाखल केला, त्यानंतर राजकारण सुरू झालंय असं वाटतं? प्रश्न राजकारणाचा नाही, तुम्ही हे जे काही दुष्कृत्य आहे ते किती दिवस झाकून ठेवणार? राजकारण म्हणून तुम्ही कोणाला तरी पाठीशी घालू नका। अशा सगळ्या गोष्टीला साथ देणं, सहकार्य करणारे या देशातील अगदी उच्चपदस्थ पण तिथे येऊन गेलेले आहेत। त्याचं काय, आता ते उच्चपदस्थ येतात म्हणून तुम्ही तुमची तोंड बंद ठेवू नका ना। त्या सगळ्यांनी आपापली जबाबदारी झटकून चालणार नाही, स्वतःवर जबाबदारी घेतली पाहिजे आणि जनतेसमोर जाऊन या सगळ्या ज्या पापात सहभागी होते किंवा पाप करणाऱ्यांना सहकार्य करणारे होते त्या सगळ्यांनी या जनतेची माफी मागून या दुष्कृतीच्या विरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे। नाशिकचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, त्यांच्यापर्यंत सगळ्यात पहिले एक प्रकरण गेलं होतं, मात्र त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, उलट ज्यांनी ते क्लिप व्हायरल केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला भाग पडला। मी मगाशी तेच म्हणलं ना की हिंदुत्वाच्या नावाखाली हा जो काही व्यभिचार मांडलेला आहे त्या व्यभिचाराला साथ आणि सहकार्य देणारी मंडळी जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत समाजातील सर्वसामान्य माणसं ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत, जे ह्या सगळ्या गोष्टी समोर आणू इच्छितात, त्यांना आपल्या सत्तेच्या धाकात दाबून ठेवणं आणि त्यांचा आवाज दाबणं हेच आतापर्यंत त्यांचं काम होतं। परंतु शेवटी नियतीला हे मान्य नव्हतं, नियतीने कुठून तरी उघड केलं आणि ह्या सगळ्या दुष्कृत्याबरोबर सत्ताधारी ज्यांची या सगळ्या घाणेरड्या कृत्याला साथ होती त्या सगळ्यांना आज या ठिकाणी नियतीने उघडं पाडले। सुनील भाऊ, राज्यात मंत्र्याला पोलीस धक्केबुक्के देत आहे, जनतेची काय परिस्थिती? बघा, आता हा देशच किती सुरक्षित आहे त्याबद्दल कुठेतरी आता आपल्याला मत व्यक्त केलं पाहिजे। राज्यात तर सोडा, अगदी देशापासून तर जे दीड 2 वर्ष स्वतःच्या न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवरती पंजाबमध्ये किंवा दिल्लीच्या सीमेवर गोळीबार होतो, म्हणजे देशाच्या कष्टकऱ्यांबद्दल किती ह्या सरकारला सहानुभूती आहे त्याच वेळेला कळलेलं आहे। त्याच्यामुळे स्वतःचा मतलब साध्य करणं आणि स्वतःचा मतलब साध्य करत असताना हिंदुत्वाच्या नावाखाली या ज्या काही आता सगळ्या गोष्टी अगदी वरपासून राज्यापर्यंत सुरू आहेत या सगळ्याचा निषेध जनतेने करून चालणार नाही, तर यांच्याविरुद्ध उठाव करायला रस्त्यावर उतरलं पाहिजे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।